हॅलो निकेत. हाय आकाश. तर माझ्या डोक्यात एक असा विचार होता की आपण रेस्क्यू आणि रिलीजचे व्हिडिओ तर भरपूर करतो, बरोबर, तर आपण एखादा व्हिडिओ अंधश्रद्धेवर करायचं, तर त्यात तुझं काय मत आहे? एक्झॅक्टली. माझं पण मत आहे की आपण तसा व्हिडिओ काढला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या व्ह्युअर्सला 100% माहिती कळेल की बरोबर त्याच्यामध्ये ऍक्च्युली रियालिटी काय आहे आणि अंधश्रद्धा काय आहे. बरोबर. कारण की आपले रेस्क्यू आणि रिलीजचेच भरपूर व्हिडिओ आहेत. असा एखादा व्हिडिओ आपण अंधश्रद्धेवर एक काढू, आणि त्याचा आजचा आपला टॉपिक आहे नागमणी. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सर्परक्षक अनिकेत कांबळे. आणि जय हिंद मित्रांनो, मी सर्पमित्र आकाश झंबाडे. आज आपण अशा टॉपिकवर बोलणार आहे व अशी तुम्हाला माहिती देणार आहे ती रेस्क्यूची आणि रिलीजची नसून ती एक अंधश्रद्धेची आहे. बरोबर. तर मित्रांनो, व्हिडिओ आपण स्टार्ट करू. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट आपला एपिसोड त्याच्यावर नक्कीच बनणार आहे. ज्याला कोणी अंधश्रद्धेवर कुठलेही प्रश्न असतील त्यांनी नक्की कमेंट करा, आपण त्यांना त्याचं उत्तर नक्की देऊया. तर मित्रांनो, आपण हा कोब्रा रेस्क्यू केला होता, ज्याच्या डोक्यावर की तुमचा असा विचार आहे की नागमणी असतो. तर ह्या नागाच्या डोक्यावर नागमणी म्हणून असा कुठलाही खडा नसतो. नागमणी म्हणून विकले जाणारे मार्केटमध्ये बेंजाईनचे खडे आहेत. आणि खरंच मित्रांनो, दिसायला किती सुंदर आणि मॅक्स 3 फुटापर्यंत हा साप आहे. आणि विशेष तुम्ही बघितलं असेल, जे मार्केटमध्ये त्याच्या डोक्यावर इथं कट केला जातो आणि त्याच्यामध्ये कट करून बेन्झोईनचे खडे मध्ये ठेवले जातात आणि चिटकवून ज्याला त्या खड्यांची गरज आहे त्याच्या पुढे समोर कापून तो खडा विकला जातो. अशा अंधश्रद्धेला बळी न पडता तुम्ही वैज्ञानिक जे सांगतं त्याच्यावर भरोसा ठेवा. नागमणी असा काही नसतो, त्याच्यामुळं नागमणी म्हणून चुकीच्या खाड्यांचा तुम्ही वापर करू नका व असल्या अंधश्रद्धेला बळी पडू नका. तर मित्रांनो, अशा अंधश्रद्धेमुळे अशा मुक्या रेप्टाइल्स किंवा सापांना मारलं जातं आणि त्याची भरपूर प्रमाणामध्ये तस्करी केली जाते. तर असं काही करू नका. वन्यजीव संरक्षण कायदा हातात घेऊ नका. जसं तुम्हाला जगायचा अधिकार आहे तसं ह्या पण मुक्या जीवांना जगायचा अधिकार आहे. तर त्याला आपण इथंच सोडून देऊ. रिलीज चालेल. येस.